कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे. एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण? उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे, हे पदच अस्तित्वात नाही. दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे, फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही. तिसरी गोष्ट, व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो. 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर 2 व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आताच्या घटनेला सुरुवातीला सांगितलं गेलं की 21 कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार. मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्या पुढे म्हणतात की नाही 21 नाही 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कोणाकडेही ते अधिकार नाही. सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही. जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात टाकणार.